त्यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. मुळात त्यांची यशोगाथा सांगण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांना जाणून घ्यायला पाहिजे. पण त्यांना कसं जाणून घ्यायचं याचा मी विचार करत होते. अरे, सावित्रीबाईंचा जन्म झाला, त्या शिकल्या. हे लिहायला आणि बोलायला खूप सोपं आहे. पण त्या ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं, आपण त्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्याला समजेल सावित्री म्हणजे कोण. ठेंबा ठेंबामधून कर्तृत्वाचा सागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील या दाम्पत्याच्या घरी सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. शिक्षणाशिवायचा पर्याय नाही हे महात्मा ज्योतिबा फुले यांना माहीत होतं. म्हणूनच त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना साक्षर करण्याचा निश्चय केला. ज्या काळात उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्यास मनाई होती, ज्या काळात चूल आणि मूल हे स्त्रीचं विश्व होतं, त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाई अक्षर गिरवू लागल्या. एवढेच काय तर प्रतिभा संपन्न व काव्यरचना करू लागल्या. अरे मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा बनतो. पण एक स्त्री शिकली तर ती अख्ख्या कुटुंबाला शहाणी बनवते. म्हणूनच सावित्रीबाईंनी मुलींना साक्षर करण्याचा निर्धार केला. मित्रांनो, 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यात भिडेवाड्यात फुले या दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. अरे, शेपटासारखं जगाल तर काम तमाम होईल. पण वाघासारखं जगाल तर नाव होईल. अशा किती कठीण परिस्थिती समोर आल्या तर त्यांच्याशी 2 हात करण्याची हिम्मत सावित्रीबाईंनी दाखवली. अरे मित्रांनो, असाच एक प्रसंग म्हणजे सावित्रीबाई मुलींना शिकवायला शाळेत जात असताना लोक त्यांच्यावरती शेण फेकायचे, चिखल टाकायचे, खूप त्रास द्यायचे. तू मुलींना शिकवून धर्म बुडवतेस असा आरोप देखील लावायचे. तू आमच्या मुलींना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझे आबरूप्यारे एक शिक्षण असा दम देखील दिला. आता मात्र सावित्रीबाईंचा सहनशीलतेचा अंत झाला होता. तरी त्यांनी हिम्मत दाखवली. कारण एकच ध्यास होता, तो फक्त स्त्री शिक्षणाचाच. त्या काळात समाजात सतीबंदी, केशवापन यांसारख्या विविध अंशप्रथा सुरू होत्या. या अंशप्रथा सावित्रीबाईंना मान्य नव्हत्या. म्हणूनच त्यांनी सतीबंदीला पाठिंबा दिला. विधवा केशवपणास विरोध केला. अशातच प्लेगच्या रोगाची साथ पसरली. लोक मरत होती. त्या रुग्णांना सांभाळण्याचं काम सावित्रीबाई करत होत्या. त्यांनी ठरवले होते, जगायचे तर समाजासाठीच आणि मरायचेही समाजासाठीच असे सावित्रीबाईंनी ठरवले होते. अशातच सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली. अखेर 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई मृत्यू पावल्या.
अशा सावित्रीबाईंच्या दिव्य कार्यामुळे आज प्रत्येक स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहे. उंबरठ्या बाहेरच्या जग ते आत्मविश्वासाने पाहत आहे. उंबरठ्या बाहेरचे जग ते आत्मविश्वासाने पाहत आहे. स्वबळावर व स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. म्हणूनच मला आज असे म्हणावेसे वाटते की शब्दांनाही कोड पडावा अशी काही माणसं असतात. शब्दांनाही कोड पडावा